नमस्कार. मिती ग्रुप प्रस्तुत श्रावण महोत्सव 2026 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दरवर्षी श्रावण महोत्सव म्हटल्यानंतर यावर्षी नेमका कोणता पदार्थ असणार आहे आणि स्पर्धेत आम्हाला कसं भाग घेता येईल याविषयीची चौकशी तुम्ही सातत्याने करत असता. तसंच याही वर्षीची स्पर्धा तितक्याच उत्साहात पार पडणार आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळे स्पर्धक सज्ज आहात. त्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा. यावर्षी आपण ज्या सगळ्या सेंटरवर म्हणजे 12वं वर्ष आहे, त्यामुळे 12 सेंटरवर आपण ही पाककला स्पर्धा घेणार आहोत. आपली रजिस्ट्रेशनची ज्या लिंक्स आहेत त्या ओपन झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या सेंटरवर आपण नाव रजिस्टर करा. लवकरात लवकर नाव रजिस्टर करा म्हणजे या स्पर्धेत तुम्हाला भाग घेता येईल. अर्थात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. आपले जे पार्टनर आहेत त्यांना नक्कीच धन्यवाद म्हणूया. आपले टायटल पार्टनर आहेत पितांबरी रुचियाना, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड आरएक्स, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, असोसिएशन विथ शबरी नॅचरल्स आदिवासी विकास विभाग, प्राइड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स बेडेकर, पॉवर्ड बाय सप्रेस, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, बँकिंग पार्टनर NKGSB बँक, गिफ्ट पार्टनर कला मंदिर ठाणे, फॅमिली स्टोअर दादर आणि गिरनार चहा आणि आपले स्पेशल पार्टनर आहेत पेशवा रेस्टॉरंट दुबई. या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडून तो विषय जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. कारण शबरी नॅचरल्स या नावामध्येच खरं तर खूप गोष्टी दडलेल्या आहेत. आदिवासी विकास विभाग आणि या विभागाच्या वतीने आदिवासी उत्पादनांना मिळणारं एक बाजारपेठ, एक व्यासपीठ असं म्हणता येईल. आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज आपण निमंत्रित करूया शबरी आदिवासी वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित नाशिक याच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड मॅडम. लीना ताई नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. गेली 11 वर्ष लीनाताई आम्ही श्रावण महोत्सव करतोय. दरवर्षी एक विषय देतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने स्पर्धक अतिशय उत्तम अशा पाककला पाककृती तयार करतात आणि अतिशय उत्साहात ही सगळी श्रावण महोत्सवची फेऱ्या पार पडत असतात. यावर्षी शबरी नॅचरल्स तर्फे आपण असोसिएट झालेलो आहोत. तर काय वाटतं आज आपल्या सगळ्या स्पर्धकांना काय सांगाल? आणि हे असोसिएशन आम्हाला खूप छान वाटतंय. लीनाताई तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम ह्या इनिशिएटिव्ह करता तुमचे सगळ्यांचे आणि तुमच्या टीमचे मनपूर्वक अभिनंदन करते की गेली आता हे 12वं वर्ष आहे आणि महिला आणि तसेच पुरुषांच्या पाककलेला आणि त्यांच्यातील असलेल्या सुप्त गुणांना तुम्ही या निमित्ताने वाव देता आहात. हे निश्चितच फार उत्साहवर्धक आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या कार्याला सर्वप्रथम माझ्या शुभेच्छा. आणि आपले जे सगळे स्पर्धक आहेत त्यांना देखील मी आवाहन करीन की तुम्ही मोठ्या संख्येने स्पर्धेला यावं. कारण स्पर्धा होणं महत्वाची आहे, जिंकणं आणि न जिंकणं ते महत्वाचं नाहीये, पण स्पर्धेत भाग घेणं आणि या निमित्ताने आपल्या वेगवेगळ्या कलाकृती पाककृती त्या सगळ्या दाखवणं आणि त्याची टेस्ट लोकांना मिळणं हे मला वाटतं खूप महत्वाचं आहे. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि यावर्षी आम्हाला खूप बरं वाटतंय की शबरी नॅचरल्स आमच्या बरोबर आहे. पण लीना मॅडम या निमित्ताने आम्हाला हे विचारून घ्यायचंय किंवा हे जाणून घ्यायचंय शबरी नॅचरल्स ही संकल्पना नेमकी काय आहे, ती कशी जन्माला आली आणि काय उद्देश होता या सगळ्या प्रकल्पाच्या मागचा? तर शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाने हे महामंडळ तयार केलेलं आहे आणि याचा उद्देश आपल्या आदिवासी बंधू भगिनींचे उपजीविका संवर्धन. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा जास्ती आपली लोकसंख्या ही आदिवासी समाजाची आहे आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे 16 जिल्ह्यांमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातच म्हणा की आपली हे बंधू भगिनी राहत असतात. त्यांचं जंगलाबरोबरचं नातं किंवा त्यांचं शाश्वत विकासाच्या संदर्भातलं जे नातं आहे म्हणजे जल जंगल जमीन जन जनावर अशी पंचसूत्री त्यांच्या आयुष्यामध्ये ही मंडळी त्या पंचसूत्रीमध्ये त्यांचं आयुष्य जगत असतात आणि म्हणून फार विलक्षण असं त्यांची लाईफस्टाईल असते आणि खूप विविध प्रॉडक्ट्स आणि विविध प्रोड्यूस विविध उत्पादनं त्यांची असतात आणि त्या उत्पादनांना आदिवासी जगताच्या बाहेर त्यांना वाव मिळावा, संधी मिळावी
त्यांचं उपजीविका संवर्धन व्हावं आणि यासोबतच अतिशय उत्तम दर्जाचे प्रॉडक्ट्स हे लोकांना कळावे, इतरांना कळावे, याकरता म्हणून आम्ही 2 वर्षापूर्वी शबरी महामंडळामार्फत शबरी नॅचरल्स हा ब्रँड आम्ही तयार केला. आणि त्याच्यामध्ये आपले आदिवासी भागातले जे प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मोहा आहे, तर मोहापासनं विविध प्रॉडक्ट्स, नाचणी म्हणजे रागी पण आदिवासी भागांमध्ये खूप चांगली होते, नाचणी ज्याला आपण म्हणतो. तर रागी आणि नाचणीचे विविध प्रॉडक्ट्स, असे खूप विविध प्रॉडक्ट्स घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. आणि गेल्या 2 वर्षापासून साधारणतः हा लोकांच्या पसंतीला उतरलेला आहे. आणि म्हणून असं वाटलं की तुमच्या माध्यमातनं आपण समजा आपल्या आदिवासी बांधवांकडचं एक प्रॉडक्ट ते समजा आपल्या स्पर्धकांना दिलं आणि त्यात त्यांनी काही वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्यांनी त्यांचे पाककृती समजा तयार केल्या, तर खूप छान कोलॅबोरेशन होईल. ट्रायबल आणि नॉन ट्रायबल एरियाज एकत्र येतील या निमित्ताने आणि या उद्देशाने मग आपण एकत्र काम करायचं ठरवलं. अगदी बरोबर. पण ही मुळात संकल्पनाच फार सुंदर आहे आणि शबरी नॅचरल्स हे नाव सुद्धा इतकं सुंदर आहे आणि त्याचं पॅकेजिंग हा मला एक विलक्षण आवडलेला असा भाग आहे. म्हणजे मीच प्रेमात पडले त्या शबरी नॅचरल्सच्या तुमच्या प्रॉडक्टच्या पॅकेजिंगमध्ये. तर हे पॅकेजिंग असं असावं किंवा लोकांना ते अट्रॅक्टिव्ह वाटेल असं करावं. ही संकल्पना नेमकी कशी सुचली? शबरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की, म्हणजे मी नेहमी असं म्हणते की आपल्याला माहिती असलेली पहिली क्वालिटी कंट्रोलर म्हणजे आ, माता शबरी. कारण खरंय, खरंय. शबरीनी त्या काळी भगवान श्री रामचंद्र यांना पुष्टी बोरं खाऊ घातली. का बरं? तर त्यातली जी उत्तम बोरं होती तीच मी माझ्या भगवानांना देईन, ह्या हेतूने तिने ती बोरं उष्टी केली, अशी आपल्याला सगळ्यांना कथा आपल्याला माहिती. आणि वाह! शबरी माता ही आपली आदिवासी भगिनी होती. आणि म्हणून मग जेव्हा ब्रँडिंग करायचं ठरवलं तेव्हा असं वाटलं की अरे आपल्या शबरी मातेलाच त्याच नावाने आपण समजा ब्रँड केला तर तिची जी आस्था होती, तिची जी तळमळ होती, माझ्या घरी आलेल्या काहीतरी मी देऊ शकली पाहिजे. आणि त्याच उद्देशाने अतिशय ऑथेंटिक, शुद्ध, नैसर्गिक प्रॉडक्ट्स म्हणजे म्हणून शबरी आणि हे सगळे नॅचरल प्रॉडक्ट्स आहेत, नैसर्गिक प्रॉडक्ट्स आहेत, म्हणून नॅचरल्स हे नाव आम्ही घेतलं. या नावाला आता म्हणजे ट्रेडमार्क झालेला आहे, आमच्या सगळे लायसन्सेस आहेत. दुसरं महत्वाचं होतं की पॅकेजिंग कसं असावं, की हे प्रॉडक्ट लोकांनी घ्यावं, या वस्तू लोकांनी घ्याव्या, तर त्या कशा असल्या पाहिजेत. आणि मग आम्ही खूप विचार केला आणि असं लक्षात आलं की आपल्याकडे आदिवासी समुदायाचे काही विशिष्ट कला आहेत. आपल्याला मुंबईच्या जवळ आपल्याला वारली माहितीये. आमचा हा जो लोगो आहे हा सुद्धा वारली आर्टच दर्शवणारा लोगो आहे शबरी महामंडळाचा. तर वारली असेल किंवा विदर्भामध्ये गोंडी आर्ट आहे, गोंड कला आहे, कोकणामध्ये सिंधुदुर्ग भागामध्ये चित्रकथी आहे. हे सगळे आदिवासींनी जोपासलेले, त्यांनी डेव्हलप केलेले आर्ट फॉर्म्स आहेत. पिढ्यानपिढ्या त्यांच्या समाजाचा तो एक भाग आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की हे आर्ट फॉर्म्स आहेत, हे यालाच आपण, एवढंच नाही तर आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. म्हणजे अंतर्बाह्य आदिवासींचं प्रॉडक्ट. आता हे जे प्रोडक्ट आहे हे मोहाचं तेल आहे. म्हणजे आपण आवोकाडो ऑइल म्हणतो, आपण ऑलिव्ह ऑइल म्हणतो, हे सगळे सुपर फूड आहेत. आता मोहाला सुद्धा सुपर फूडचा दर्जा मिळालेला आहे. त्याच्यामुळे हे मोहाचं तेल हे अतिशय शास्त्रशुद्ध आणि पारंपरिक पद्धतीने त्यांनी तयार केलेलं तेल आहे, मोहाच्या टोळंब्यांपासून. आणि मग आम्ही मोहाचं झाड दाखवलेलं आहे. आणि हे जे पेंटिंग आहे हे सुद्धा आमच्या आदिवासी बंधूंनीच तयार केलेलं पेंटिंग आहे. आणि ते पेंटिंग आम्ही लेबल म्हणून वापरलेलं आहे. त्यामुळे हे मोहाचं झाड आहे. इथे या महिला मोहाची फुलं वेचताना दिसत आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक लेबल हे गोष्टीच्या स्वरूपामध्ये आम्ही लोकांच्या समोर आणतोय. इतकंच नव्हे तर इथे त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या काही गोष्टी, घटना आणि त्यांच्या दंतकथा या सुद्धा आम्ही दिलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे अंतर्बाह्य आदिवासी समाजाचं
संपूर्ण लाईफस्टाईल, त्यांची जीवनशैली दर्शवणारं हे आमचं प्रॉडक्ट आहे आणि हे शुद्ध आहे, हे नॅचरल आहे. तर अशाच प्रकारे आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट्स आमचे लोकांच्या समोर आणलेले आहेत. आमच्याकडे मध आहे. आता हे जे मध आहे ना, आता या मधाला आम्ही त्याचं जे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे लेबल, हे चित्रकथी आहे. तर त्याच्यात तेच दाखवलेलं आहे की त्यांना मधाचं पोळं दिसलं, त्यांनी ते उतरवलं आणि त्यातनं त्यांनी मध गाळलं. आणि ह्या मधाची खासियत अशी आहे की आमच्याकडे 5 प्रकारचे मध आहेत. आमच्याकडे तुळशीचं मध आहे, जांभळाचं मध आहे, त्याच्यानंतर मल्टीफ्लोरा आहे. असे 4-5 प्रकारचे मध आम्ही लोकांच्या समोर आणलेले आहेत. हे सगळं करत असताना आम्ही नव्या आणि जुन्याचा संगम देखील साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे हे मोहाचं तेल आहे. या मोहाच्या तेलापासून आपण मोहाचा साबण तयार केलेला आहे. बरं. सोबतच मॉइश्चरायझर केलेला आहे आणि त्याला मनमोहक आणि मनमोही अशी अतिशय मनाला मोह टाकणारी अशी नावं दिलेली आहेत. आणि हे सगळं अतिशय स्किन फ्रेंडली आहे. याच्यामध्ये काही जास्ती म्हणजे केमिकल्स नाही, काही नाही. हे सगळं नॅचरल आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला उपयोगासाठी हे उत्तम आहे. त्यामुळे असे सगळे प्रॉडक्ट्स आम्ही आणलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे हे मोहाच्या मनुका आहेत. आपण द्राक्षापासून मनुका आपल्याला माहिती आहे, पण ह्या मोहापासून तयार झालेल्या मनुका आहे. मोह हे फूल आहे, द्राक्ष म्हणजे फळ आहे, पण मोह म्हणजे फूल आहे आणि या फुलापासून ह्या तयार केलेल्या मोहाच्या मनुका आहेत. त्यामुळे हे सगळे जिन्नस जे आहेत ना, ते आपण वापरून खूप वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. आमचे आदिवासी तर बनवतातच आहेत, पण आपणही सगळे बनवू शकतो. ही एक थीम आहे. दुसरं 1-2 थोडक्यात सांगते की आता आमचे चारोळी आहे. ही जी चारोळी आहे ना, ही नंदुरबारच्या जंगलातनं वेचलेली चारोळी आहे. आमच्या आदिवासी बंधू भगिनींनी जंगलात जाऊन चारोळी वेचून त्याची टरफलं काढून ही आपण पॅक केलेली आहे. अतिशय मोठा दाणा असलेली ही चारोळी आहे. त्यासोबत मोहाचं सिरप आमचे आदिवासी बनवतात. पण आम्ही काय केलंय, मोहाचं सिरप तर आम्ही विकतोच आहे. म्हणजे मोहाचं सिरप हे मेपल सिरप असेल किंवा मध असेल, त्याला एक रिप्लेसमेंट आहे. आणि त्यासोबतच त्याचा वापर करून आणि मोहाच्या फुलांचा वापर करून आम्ही मोयान नावाच्या चॉकलेट्स देखील आणलेले आहेत. त्यामुळे काही नवीन प्रॉडक्ट्स आहेत आणि काही पारंपरिक प्रॉडक्ट्स आहेत. त्याचं या सगळ्यांचं एक अतिशय उत्तम मिश्रण हे आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यासोबतच आमची तूर डाळ आहे, त्याच्यानंतर ब्लॅक राईस आहे, म्हणजे काळा तांदूळ आहे हा लिटरली. आणि हा एक डेलिकसी आहे. फार कमी ठिकाणी हा काळा तांदूळ मिळतो. त्यामुळे हा काळा तांदूळ देखील आम्ही मार्केटमध्ये आणलेला आहे. त्यासोबतच इंद्रायणी राईस आहे. त्यामुळे आणि रागी आहे, वरई आहे. ही वरई फार उत्तम आहे. आणि रागीचे आम्ही बिस्किट पण विकतो आणि रागीचा आम्ही रवा विकतो. त्याला मोड आलेली म्हणजे रागीला मोड आणून त्याचा रवा करून ते आम्ही विकतो. त्याच्यामुळे हे सगळे हेल्थ फ्रेंडली प्रॉडक्ट्स हे या ब्रँडच्या माध्यमातून आम्ही प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय. इतकंच नव्हे तर आमचे बांबूचे देखील प्रॉडक्ट्स आहेत. आता सणासुदीचे दिवस येत आहेत आणि आपण लाइटिंग वापरतो आणि त्याच्यामुळे कुठलेही प्लास्टिक्स आणि बाकीचे लाईट्स न वापरता समजा बांबूचे लाईट्स आपण समजा वापरले तर ह्याला सुद्धा आम्हाला फार चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. त्यासोबतच आम्ही बांबूच्या राख्या केलेल्या आहेत. तर अतिशय उत्कृष्ट, अतिशय सुंदर अशा बांबूच्या राख्या आमच्या आदिवासी भगिनींनी तयार करून त्या आपल्यापर्यंत त्या पाठवण्याचा प्रयत्न करतायत. आणि एवढंच नव्हे तर आमच्याकडे अतिशय सुंदर दागिने आहेत. हे देखील संपूर्ण हाताने तयार केलेले आहेत. हे आपण बघू शकता. ही सगळी बीड ज्वेलरी जी आहे ना, ही धारणीमध्ये म्हणजे अमरावती जिल्ह्यात धारणी चिखलदरा एरियामध्ये ही बीडची ज्वेलरी आमच्या महिला करत असतात. मुख्यत्वे करून कोरकू समाजाच्या, आदिवासी समाजाच्या या महिला आहेत. मी पटकन घालून दाखवते. वा फारच सुंदर. तर हे अतिशय सुंदर आणि आम्ही केवळ त्यांचे प्रॉडक्ट्स नाही तर त्यांना
ट्रेनिंग पण देतोय. तर आमचे हम्म. काही डिझायनर्स आहेत, ते डिझायनर्स त्यांच्याबरोबर जातात, त्यांच्यावर काम करतात, चर्चा करतात आणि मग हे सगळे प्रॉडक्ट्स डिझायनर्स आणि आमचे क्राफ्ट्स पीपल यांच्या मदतीने आम्ही हे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय मॉडर्न ऍस्थेटिक असलेले हे प्रॉडक्ट्स आहेत आणि तितकेच ते पारंपरिक देखील आहेत. तर अगदी. अशा पद्धतीने साधारणतः 90 विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स हे हम्म. आमच्याकडे आहेत. आमची वेबसाईट आहे shabrinaturals.com. त्या हम्म. वेबसाईटवरती, त्या पोर्टलवरती आपण ऑर्डर्स देखील प्लेस करू शकता. तर अशा पद्धतीने आम्ही आमचं गेले 1.5 वर्षापासून आमचं काम आम्ही करतोय. बरोबर. फारच सुंदर. आणि लीनाताई, तुम्ही ते एक प्रॉडक्ट दाखवल्यामुळे ना ते किती सुंदर आहे आणि त्याचं पॅकेजिंग किती उत्तम आहे. म्हणजे हे तर आम्हाला दिसलंच. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर नक्कीच आपण ऑर्डर करू शकतो, ऑनलाईन मागवू शकतो आणि ऑनलाईन कुठेही या गोष्टी अवेलेबल आहेत. आपण वन बाय वन बघतोय की अतिशय उत्तम स्टोरीज त्याच्या आलेल्या आहेत आणि तो एक लोकांपर्यंत पोहोचण्याचा भाग आहे. तर हे आपण बघतोय की आता इथे वेबसाईट वरती दिसतंय बघा, हो, हो. आमचं एक कॉम्पिटेबल बुक दिसतंय. तर आम्ही हां. काय केलं, की केवळ हेच नाही तर त्यांचं आता ह्या 2 माझ्या हातात पुस्तकं आहेत. हे हां. प्लॅनर्स आहेत आणि बरं. त्याच्यापैकी एक जे प्लॅनर आहे, याची थीम ही आदिवासी बोलीभाषा ही आहे. त्याच्यामुळे हां. आपण प्लॅनरमध्ये आपली दैनंदिनी लिहितो, आपल्याला जे काय, पण त्यासोबतच आदिवासी बोलीभाषेचं देखील आपल्याला एक्सपोजर होईल. आपल्याला कळेल की अरे किती वैविध्यपूर्ण बोलीभाषा आपल्या आदिवासी समाजामध्ये आहे. दुसरं आमचं प्लॅनर आहे ज्याच्यामध्ये आम्ही लाईफ इन द फॉरेस्ट, हे एक आमचं अतिशय उत्तम प्लॅनर आहे. आणि मी जसं म्हटलं तसं एक कॉफिटेबल बुक आहे की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी म्हणजे आमचे फारच सुंदर. त्यांनी ह्या प्रॉडक्ट्स मध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे, त्यांचं हं. आयुष्य कसं आहे हे दर्शवणाऱ्या काही स्टोरीज या वाह! कॉफिटेबल बुकच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर आणलेल्या आहेत. त्यामुळे वाह! विविध पद्धतीने आदिवासी समाज, त्यांची जीवनशैली, त्यांचं वे ऑफ, त्यांचं बिलीफ्स, त्यांचे प्रॉडक्ट्स, त्यांची लाईफस्टाईल ही आणि त्यांचं कल्चर, त्यांची संस्कृती ह्याचं दर्शन घडवणाऱ्या हा ब्रँड आणि हे प्रॉडक्ट्स आहेत असं मला वाटतं. आम्हाला वाह! फक्त प्रॉडक्ट्स विकायचे नाहीये की बाबा होते तर काय सोपं असतं. त्याच्यासोबत आदिवासी जीवनशैली कशी आहे, ती त्याची ओळख ही इतर समाजांना व्हावी, हा देखील ह्या मागचा उद्देश आहे. अगदी. आणि मला असं वाटतं श्रावण महोत्सव हा त्यासाठी नक्कीच एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. कारण त्या प्रत्येक सेंटरवर आता 12 सेंटरवर आपल्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक सेंटरवर हे पदार्थ जेव्हा विक्रीला असतील, तेव्हा नक्कीच या वस्तू, ते पदार्थ हे सगळे विकत घेतले जातील, ती उत्पादनं पाहिली जातील. निदान डोळ्यासमोर ते येणं आणि लोकांपर्यंत हा विषय पोहोचणं, हे तर निश्चित आपल्याला या माध्यमातून करता येईल. आणि लीनाताई, तुम्ही म्हणालात तसं ही उत्पादनं तर फार सुंदर आहेत. पण यांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता या गोष्टी टिकवण्यासाठी शबरी नॅचरल्स तर्फे नेमकं कसे प्रयत्न केले जातायत आणि त्या अनुषंगाने आपण काही सांगावं आम्हाला? एकतर आम्ही आमच्या सगळ्या समाज बांधवांवर आमचा पूर्ण विश्वास आहे की ते हं. आपल्याला चुकीचे प्रॉडक्ट्स देणार नाही. कारण आम्ही नियमितपणे त्याच्या चाचण्या करत असतो. हं. हे जे सगळं संपूर्ण पॅकेजिंग आहे, हे संपूर्ण पॅकेजिंग हे आमच्या गावांमध्ये होतंय. त्यामुळे त्यांना पॅकेजिंग कसं करायचं, स्वच्छता कशी ठेवायची आणि स्वच्छ आपल्या समाजातले आपण, आणि मुळात कसं आहे, आपण आपल्या घरी जे करतो, आपलं घर स्वच्छच असतं, आपण आपल्या घरी जे बनवतो ते स्वच्छच असतं. तर ती ऑथेंटिसिटी ह्या ब्रँडमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय की हे तुमचं आहे, हे घरगुती आहे, हे स्वच्छ आहे आणि हे आरोग्यपूर्ण आहे. हा आमचा मेसेज आणि ही थीम आहे. पण हे करत असताना आमचे फूड लॅबोरेटरीज बरोबर देखील टायअप्स आहेत आणि वेळोवेळी ह्याची संपूर्ण तपासणी आम्ही आमच्या फूड लॅबोरेटरीज मधनं देखील करून घेत असतो. त्यामुळे आपण सगळे निश्चिंत राहा. हे प्रॉडक्ट्स ऑर्गॅनिक आहेत आणि हे प्रॉडक्ट्स अतिशय हायजिनिकली आणि उत्तम पद्धतीने तयार झालेले आहेत. वा, मला वाटतं कितीतरी सक्सेस स्टोरी यातनं निर्माण झालेल्या दिसत आहेत. आपल्याला वेबसाईटवर पण बघायला मिळतंय की लोक कशा पद्धतीने ह्या सगळ्याशी जोडले जात आहेत. तर एखादी अशी सक्सेस स्टोरी आम्हाला सांगता येईल की त्यांना, आदिवासी जे कलाकार आहेत त्यांना एक मोठं व्यासपीठ मिळालं आणि त्यांनी एक कृतज्ञता व्यक्त केली, अशा पद्धतीची अनेक उदाहरणं असतील
एखादं उदाहरण आज आम्हाला ऐकायला आवडेल. हे खूप आहेत. अशी खूप उदाहरणं म्हणजे आता आमच्या ब्रँडशी जोडलेले 2 पद्मश्री आहेत. अरे वा. म्हणजे राहीबाई पोपेरे ज्यांना हो. मला वाटतं 4 वर्षापूर्वी पद्मश्री मिळाली. करेक्ट. तर त्यांच्या संपर्कातल्या महिला ह्या आमच्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. त्यासोबतच चैत्राम पवार, तर चैत्राम हो. पवारांच्या गावामध्ये आमचं त्यांच्या बरोबर देखील आमचं फार जवळचं काम सुरू आहे. आणि इनफॅक्ट हे जे सगळे काही मोहाचे जे प्रॉडक्ट्स आहेत, तर हा. ते आपल्याला थेट डोळ्याच्या त्यांच्या एफपीओच्या मार्फत हे सगळे उपलब्ध होत आहेत. तर त्याच्यामुळे आणि त्यातनं त्यांच्या आयुष्यामधला जो बदल आहे, त्यांच्या एफपीओ मधल्या लोकांच्या आयुष्यातला जो बदल आहे, वा. तो फार मोठा आहे. म्हणजे विद्यार्थी लोकांनी आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण करायला ह्यांना संधी मिळते आहे. मोबिलिटी वाढलेली आहे. आज ते जाऊन वेगवेगळ्या एक्झिबिशन्स मध्ये जाऊन अतिशय कॉन्फिडेंटली ते आपलं म्हणणं मांडू शकतायत. आपले प्रॉडक्ट्स ते विकू शकतायत. हे करत असताना आमचा पहिल्या दिवशीपासूनचा विचार माझा हा होता की हे ज्यांचं आहे त्यांनाच ते त्यांच्यापर्यंत ओनरशिप गेली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आदि शबरी फाउंडेशन तयार केलेलं आहे, जे संपूर्णतः आमच्या आदिवासी बंधू भगिनींचंच ओनरशिप असलेलं फाउंडेशन आहे. आणि वा. हळूहळू हे संपूर्ण मार्केटिंग, त्याच्यानंतर त्यांचा सीओ देखील आदिवासी समाजाचा असेल, सगळं त्यांच्याचकडे असेल. आणि शबरी कॉर्पोरेशनची पुढची जी स्टेप आहे ती यातनं आमचा रोल हा मेंटरशिपचा राहील आणि ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन हे संपूर्णतः त्यांच्या हातात जाईल. तर ती देखील कार्यवाही प्रोसेस आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित हे जेव्हा होतं तेव्हा एक्सपोजर मिळतं, बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क वाढतो, कम्युनिकेशन स्किल्स वाढतात, कॉन्फिडन्स वाढतो आणि मग उपजीविकेमध्ये सुद्धा आमूलाग्र परिवर्तन होतं. वा वा, किती सुंदर विचार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं ते ज्यांचं आहे त्यांना ते परत मिळणार आहे. सो हा खूप मोठा थॉट एका सरकारी यंत्रणेतनं सुरू होऊन अशा प्रकारचा थॉट पुढे येणं आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचणं, हे निश्चित श्रेय मोठं आहे लीनाताई. आणि तुम्ही त्या सगळ्यासाठी काम करताय, तुमची संपूर्ण टीम त्याच्यासाठी झटते आहे. त्यामुळे खूप बरं वाटलं. आपल्याकडे श्रावण महोत्सवला जेव्हा महिला भाग घेतात तेव्हा निश्चित त्यांची कला तर जोपासली जातेच, पण त्यांच्या कलेला प्रोत्साहन म्हणून अनेक बक्षिसं आपण देत असतो. आणि प्रत्येक सेंटरवर भरपूर बक्षिसं दिली जातात. ज्या विजेत्या होतात, 5 स्पर्धक जे आहेत ते विजेते होतात प्रत्येक सेंटरमधनं. परंतु जे विजेते होऊ शकत नाहीत, थोड्याफार फरकाने मागे पुढे राहतात, त्यांना सुद्धा जास्तीत जास्त बक्षिसं देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं की यावर्षी शबरीच्या माध्यमातून सुद्धा त्यांना काही बक्षिसं मिळतील, काही वेगवेगळ्या गोष्टी त्यांना कळतील. तर या सगळ्या माध्यमातून सगळ्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये श्रावण महोत्सवच्या आपण कशा कशा पद्धतीने लोकांशी जोडलेले असणार आहोत याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. आणि श्रावण महोत्सवच्या आपल्या सगळ्या स्पर्धकांना तुमच्याकडून भरपूर शुभेच्छाही हव्या आहेत, तर त्याही आपण द्याव्यात. नाही, नक्कीच. एकतर श्रावण महोत्सवामध्ये आमचं पार्टिसिपेशन असणारच आहे. अगदी एकच उदाहरण देते की आपण उकडीचे मोदक करतो. मग ते उकडीच्या मोदकाचं जे सारण आहे ते सारण मोहाची फुलं घातलेलं, मोहाची फुलं आणि गूळ घालून ते सारण करता येईल का? त्याच्यामध्ये आपल्या चारोळ्या टाकता येतील का? हे जस्ट एक उदाहरण देते मी. आपल्याकडे आपले काजू पण आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पण बेस जो आहे तो आपला काही मोहाचा एक आपण थीम ठेवली तर त्यातनं मोहाच्या फुलाचं महत्व लोकांपर्यंत जाईल. आणि ह्या फुलांना, कारण आधी मोह म्हटलं की हा एकच विषय की मोह म्हटलं की दारू. आणि म्हणून सगळे लोक त्याच्याशी आपण अरे बापरे हे आमच्यासाठी नाहीये असं होतं. थोडेसे रिलक्टंट होऊन जातो आम्ही. आहे थोडेसे रिलक्टंट होऊन जातो कधी कधी. हा, की नको बाबा आपल्याला ते आपण फुल खाल्लं ना आपल्याला जरा नशा विषा आली तर काय, असं काहीच नसतं. आपण द्राक्ष खातो आणि मग त्या द्राक्षाची फर्मेंट झाल्यानंतर वाईन पण होते ना, तसंच आहे. मोहाचं फुल हे वेगळं आणि मोह फर्मेंट होऊन त्याचं जेव्हा डिस्टिलेशन होतं तेव्हा त्याची वाईन किंवा दारू तयार होते. तर त्याच्यामुळे हा जो एक टॅबू आहे किंवा या मिसकन्सेप्शन्स आहेत त्याही या माध्यमातून आम्हाला दूर करायच्या आहेत की मोहाची फुलं ही हेल्दी आहेत, आरोग्यदायी आहेत, आरोग्यपूर्ण आहेत.
आम्हाला काही काही असे हे मिळाले की सांधेदुखी होत होती. आता आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इन्फ्लेमेटरी ह्या सगळ्या कंडिशन्स आहेत. शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात शरीरामध्ये. तर काही लोकांनी सांगितलं की आम्ही हे मोहाचं तेल मसाज ऑइल म्हणून वापरायला लागलो आणि सांधेदुखी बंद झाली. किंवा पोट साफ व्हायला लागलं. म्हणजे पोट साफ होत नसेल तर इन्फ्लेमेशन वाढतं शरीरामधलं आणि म्हणून मग मोहाची फुलं समजा नियमित सेवन केली तर पोट साफ व्हायला मदत होते. काही लोकांनी म्हणजे 1-2 माझ्याकडे अशा फीडबॅक असा आलेला आहे की सोरायसिस कमी झालं. म्हणजे मोहाचं तेल भाज्यांना देखील वापरता येतं. जसं आपण ऑलिव्ह ऑइल मध्ये भाज्या करतो किंवा सॅलेड ड्रेसिंग म्हणून वापरतो. तर हे मोहाचं तेल वापरल्यानंतर सोरायसिस कमी झाला. तर अशा त्यानंतर लंग इन्फेक्शन करता आमच्या मोहाचं सिरप हे खूप उपयुक्त ठरतं आहे. तर आम्ही काय असे क्लेम्स नाही करत आहे, पण असा फीडबॅक आम्हाला कस्टमर्स कडनं यायला लागलेला आहे. आणि म्हणून नॅचरल लिव्हिंग, औषधांवरचा जो आपला जोर आहे तो कमी करणं आणि हे नॅचरल लाईफस्टाईल कडे वळणं, हे या माध्यमातून हा संदेश ह्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना देऊ शकतो. प्रॉडक्ट्सची विक्री किंवा प्रॉडक्ट्स हे तर एक वेगळा भाग झाला, पण ही एक लाईफस्टाईल आहे जी निसर्ग पर्यावरण पूरक लाईफस्टाईल आहे आणि त्याचा अंगीकार आपण जितका शक्य आहे तितका करावा, हा संदेश या माध्यमातून आम्ही देऊ इच्छितो. आणि गिफ्ट्स वगैरे राहतीलच. त्यांनी जे द बेस्ट परफॉर्मर्स आहेत तोही त्याचाही विचार नक्कीच आहे डोक्यात. अगदी अगदी. आणि आपल्या सगळ्या स्पर्धकांना शुभेच्छा द्या. जसं मी आधी म्हटलं की हा म्हणजे श्रावण आणि श्रावणानंतरचा हा जो सगळा काळ आहे, चातुर्मास ज्याला आपण म्हणतो, तर ते 4ही महिने हे फार महत्वाचे असतात आपल्या सगळ्यांसाठी आणि विविध सणवार असतात. आणि ह्या सणवारांमागचा उद्देश म्हणजे की महिलांमध्ये असलेले विविध जे सुप्त गुण आहेत तर त्याला पुढे आणणं, त्याला रेकग्नाइज करणं. आणि त्या निमित्ताने आपल्या सगळ्या स्पर्धकांना मी खूप शुभेच्छा देते की श्रावणापासून सुरू होणारे आपले जे महोत्सव आहेत तर त्यातनं आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आनंद, आरोग्य आणि समाधान, समृद्धी यावो अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आपल्या ह्या उपक्रमाकरता आणि कॉम्पिटिशन्स करता देखील अनेक अनेक शुभेच्छा. कुठेतरी मी येईन स्वतः त्याच्यामुळे तेव्हा स्पर्धकांशी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट होईलच. त्यामुळे माझ्याकडनं आणि माझ्या टीम कडनं सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा. अगदी. आणि लीनाताई, फिनालेसाठी तुम्हाला यायचंच आहे 9 सप्टेंबरला. म्हणजे आपल्या सगळ्या फायनल म्हणजे प्राथमिक फेऱ्या झाल्या की त्या 60 स्पर्धकांमध्ये फायनल राऊंड होणार आहे आणि फायनल राऊंड नंतर आपला तो सोहळा होणार आहे, ज्या सोहळ्यामध्ये आपण बक्षिसं देणार. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की आपली वेगवेगळी बक्षिसं तर असतातच, पण सगळ्या फेऱ्यांमधनं पहिल्या 3 विजेत्या ज्या येणार आहेत त्यांना आपल्याला दुबई किंवा थायलंडची टूर आपण गिफ्ट करतो आहोत. आणि यासाठी पेशवा रेस्टॉरंट दुबई यांचे मनापासून मी आभार मानेन. त्याचबरोबर आपले जे गिफ्ट पार्टनर आहेत कला मंदिर ठाणे, त्यांच्याकडनं पैठणी असते विजेतीला, 2 नंबर 3 नंबरला सेमी पैठणी असते आणि बाकीचेही भरपूर गिफ्ट असतात. फॅमिली स्टोअर दादर, गिरनार चहा यांच्याकडनं, गिरनार चहाकडनं प्रत्येक आलेल्या स्पर्धकाला आपण एक छोटंसं गिफ्ट गिरनार चहाचं देत असतो. त्यामुळे या सगळ्यांचे मनापासून आभार. बँकिंग पार्टनर NKGSB बँक, को स्पॉन्सर तन्वी हर्बल, पॉवर्ड बाय सप्रेस, प्राईड पार्टनर वामन हरिपेठे ज्वेलर्स आणि बेडेकर, वेल्थ पार्टनर सिद्धी असोसिएट्स फायनान्शियल सोल्युशन, हेल्थ पार्टनर माधवबाग फूड RX आणि आपले टायटल पार्टनर पितांबरी रुचियाना, या सगळ्यांचे तर मनापासून आभार. सगळ्या स्पर्धकांना मला सांगायचे की आपापल्या जवळच्या सेंटरवर रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे, त्यामुळे आपलं नाव रजिस्टर करा. पटकन सांगते, 13 ऑगस्टला दादर, 16 ऑगस्ट वाडा, 18 ऑगस्ट ठाणे, 20 ऑगस्ट दक्षिण मुंबई, 21 ऑगस्ट पालघर, 22 ऑगस्ट नाशिक, 25 ऑगस्ट पुणे, 26 ऑगस्ट पनवेल, 29 ऑगस्ट गोरेगाव, 30 ऑगस्ट डोंबिवली, 2 सप्टेंबर मालाड आणि 6 सप्टेंबरला शेवटची प्राथमिक फेरी वसई इथे होणार आहे. आपल्याला काहीही शंका असेल तर आपण आम्हाला थेट संपर्क साधू शकता. 9930115759 9930115759 या नंबरवर आपण आमच्याशी थेट संपर्क साधू शकता. या व्यतिरिक्त त्या ठिकाणचे रजिस्ट्रेशनचे नंबर आपल्याला पाठवलेले आहेतच. सगळ्यात महत्वाचं, आज लीनाताई तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि शबरी नॅचरल्स आमच्याशी या कार्यक्रमाच्या निमित्ताने
एक जे असोसिएशन आपलं झालेलं आहे, तर त्याविषयी आम्हाला निश्चित आनंद आहे. आणि असेच काही उत्तम उत्तम कार्यक्रम, मुळात तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे निसर्गाकडून निसर्गाकडे जाण्याचा हा एक अतिशय सुरेख संदेश आणि एक अवेअरनेस या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत राहूया. खूप मनापासून धन्यवाद लीनाताई. भेटत राहू. धन्यवाद. तुमचं पण खूप खूप धन्यवाद आणि लवकरच भेटू. धन्यवाद. धन्यवाद.